जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण बोला टाळी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम जय राम चला बळू गाई बैसू जेबू एक ठाई बैसू जेबू एक ठाई बैसू जेबू एक ठाई आदला बळुगाई बैसुजी होई ठाई बैसुजी होई ठाई बैसुजी होई ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला शिन पायी पिटी झाला शिन पायी पिटी झाला शिन बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख खंडी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख बहु केली मना मना पायी पिटे झाला शिना पायी पिटे झाला शिना पायी पिटे झाला शिना तुका मनी धावे मग अवघिया बरवे मग अवघिया बरवे मग अवघिया बरवे तुकारी धावी मग बरवे मग बरवे मग बहु केली वन वन पायी पिटे झाला सिना पायी पिटे झाला सिना पायी पिटे झाला सिना केली वन वन पाय पिटी झाला पाय पिटी झाला शिन पाय पिटी ढोबा रखुमाये हा देव ढोबा रखुमाये देव ढोबा रखुमाये ढोबा रखुमाये ढोबा रखुमाया ढोबा रखुमाये हरी
आणि नाना मग भूषण महाराज तुम्ही म्हणा 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 दोघंही कुणी म्हणा पटपट म्हणा शिंग हरी बहु केलीवा बरोबर आहे हा बहु आरण करता ते म्हणा बहु केली वनवा
बहु गेली वन वन बहु गेली वन वन बहु गेली बहु गेली वन वन बहु गेली 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 वन पायी म्हणा भरमगावकर म्हणा. बहु केली वन वन बहु केली वन बहु केली वन बहु केली वन
वाजवा टाळ हा बोला सगळे हा चला वळू गाई चला वळू गाई बैसू देऊ एके ठाई बहु केली वनवन पायी पिटे झाला शेन खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन
पायी पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु गेली वनवन पायी पिटी झाला शीन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन दुसरी चरण संताय दुसरी चरण संताजीय दुसरी चरण संताजीय त्यांच्या कृपादाने करेचा विस्तार जगपादाने कथेचा विचार कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सान्द्रणीलां मुदावं जगनन हितपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं सदैधवलसं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वादात्मजं वानरायतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागले निज चरणात तुमच्या लागले निज चरणात स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो तुमच्या लागले निज चरणा तुमच्या लागले निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कला कुसरी काहीच ज्ञाने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पायी पिटी झाला शीन श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा हा अभंग या अभंगाच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं ते चरित्र करत असताना जो काल्याचा प्रसंग सर्व गोपाळांना समवेत घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने जो काला केला त्याचं चिंतन त्याचं वर्णन तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर मांडतात विठ्ठल आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायण तथा रामकथा सोहळा गेली 4 वर्ष झाली आपण प्रत्येक वर्षी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन एक सेवा घडावी, नामस्मरण घडावं, चिंतन घडावं
काही पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये आपल्या पदरामध्ये प्राप्त पडावा या शुद्ध भावनेने, या शुद्ध हेतूने गेली 5 वर्षापासून आपण हा सोहळा प्रत्येक वर्षी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन करतो. आणि त्याच न्यायानं याही वर्षी पवित्र अशा या अधिक मासाच्या पर्व काळावरती प्रभू रामचंद्राच्या पवित्र दरबारामध्ये गेली 4 दिवस झाला आपण ही सेवा करतोय. आणि त्याच्यामधील आजचा हा वेळेनुसार बदल करून घेतलेला काल्याचा प्रसंग, बरोबर ना काका? वेळेनुसार बदल करून घेतलेला हा काल्याचा प्रसंग आणि सेवा माझ्या वाटेला या ठिकाणी आली. आदरणीय महाराजांना मी विनंती केली होती, पण महाराज त्यांनी सांगितलं तुम्हाला काही सेवा घडलेली नाही आहे. आम्ही प्रत्येकाने काही ना काही सेवा केलेली आहे. कोणी पारायण केलेलं आहे, कोणी प्रवचन केलेलं आहे, कोणी कीर्तनाची सेवा केलेली आहे, कोणी गायनाची सेवा केलेली आहे, कोणी वादनाची सेवा केलेली आहे. पण तुम्ही अजून याच्यातून अलिप्त आहात, त्यामुळं तुम्हालाही काहीतरी घडावं म्हणून महाराजांनी सांगितलं नाही तुम्हीच करा. मग महाराजांनी आज्ञा केली. आपल्या सर्वांचं प्रेम, महाराजांची आज्ञा आणि प्रभू रामचंद्राची इच्छा, ही सेवा माझ्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे. अगदी धावत्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन, भगवान परमात्म्याचं चरित्र, याचं चिंतन, वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. गेली 7-8 दिवस झाला आपण ही सेवा घडावी म्हणून आपण आपल्या गावाचा, आपल्या घराचा त्याग करून अगदी आमच्या शब्दावरती विश्वास ठेवून तुम्ही सगळे आमच्यासोबत आलात. महाराज, ज्यावेळेस आपल्या या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या वर्षी आपण मुक्ताई नगरमध्ये लोकांची इच्छा, सर्वच लोकांची इच्छा होती की महाराज एकदा आपण अयोध्येला जाऊया. कारण जो राम मंदिराचा जो अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न तो निकाली लागला आणि मंदिर उभा राहिलं. आणि मग मंदिर उभा राहिल्यानंतर ते मंदिर पाहावं, देवाचं दर्शन, रामलल्लाचं दर्शन, सेवा घडावी, ही मनोभावना, ही प्रत्येकाच्या अंतःकरणामधली भावना होती. आणि ती भावना लक्षात घेऊन आपण गेल्याच वर्षी मला वाटतं काल्याच्या कीर्तनामध्ये आपण लोकांना शब्द दिला होता, जर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर आपण अयोध्येमध्ये त्या ठिकाणी हा सोहळा करूया. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज याचं नियोजन करता आलं. आता ते नियोजन करत असताना बरीच मंडळी काका सोबत होती, पण ते महाराजांना माहीत आहे, बाकीच्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यावरती आपल्याला बोलायला नको आहे. पण महाराज सत्य संकल्पाचा दाता नारायण, जर आपलं काम आपल्या अंतःकरणामधून असेल, आपला संकल्प सत्य असेल, तर महाराज तो संकल्प सिद्धीस नेण्याचं काम हे आपलं नाही तर ते देवाचं आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नेमत चालवी माझा, या न्यायानं आपण त्या ठिकाणी अट्ठास केला. आणि अट्ठास करत असताना, याचं नियोजन करत असताना बरीच मंडळी सोबत होती. प्रत्येक वर्ष आपण त्यांना सोबत घेऊन, फक्त नावाला आपण होतो, सगळे त्यांच्या हातानं काका, जे काही आलेली देणगी असेल म्हणा त्यांच्या हातामध्ये होती, कुणी काही दिलं त्यांच्या हातामध्ये होतं, जो जमा खर्च, झालेला खर्च, हे सगळं काही त्यांच्या हातामध्ये होतं. अगदी विश्वासाने आपण त्यांना सोबत घेऊन गेली 5 वर्ष 4 वर्ष सेवा करत होतो. पण महाराज आमचे मुंडे गुरुजी मला सातत्यानं म्हणायचे, मला ते गुरुजीचे शब्द आजही आठवतात. काय गुरुजी म्हणायचे, महाराज अगदी पहिल्या वर्षापासून गेल्या 4 वर्षापर्यंत आपला हा कार्यक्रम एवढा उत्स्फूर्त प्रदेशाने होतोय की दर वर्षी आपल्या कार्यक्रमाला असं चढती पायरी लागली म्हणे. पण महाराज लक्षात ठेवा, याला नजर मात्र कुणाची लागू नये. ही मुंडे गुरुजींच्या मुखातले शब्द आहेत. आणि मला ज्यावेळेस हे नियोजन केल्यानंतर, तात्या नियोजन करणारी मंडळी थोडी बाजूला राहिली, त्यावेळेस मला वाटलं की नक्कीच याला कुणाची तरी नजर लागली असावी. आणि महाराज तेव्हापासून मला माझ्या मनामध्ये सातत्यानं वाटायचं की काहीतरी अडचण आल्याशिवाय राहणार नाहीये, पहिल्यापासून माऊली.
हे स्पष्ट बोलतो. पहिल्यापासून मला वाटायचं काहीतरी अडचण आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज बराच प्रयत्न केला, पण शेवटी आपल्याला आज सर्वानुमते सगळी परिस्थिती डोळ्यासमोर घेऊन आपल्याला आपल्या या कार्यक्रमामधला अर्धा दिवस, 1 ते अर्धा दिवस आपल्याला कमी करावा लागला. असो, भगवान परमात्म्याचीच इच्छा आहे. मी मगाशीच बोललो की त्याच्या मनाप्रमाणे सगळं काही होतं. त्याचीच इच्छा असेल की बाबा परत तुम्हाला काही अडचण येऊ नये. अधिक आतापर्यंत तुम्ही भरपूर सहन केलेलं आहे. प्रभू रामचंद्राने 14 वर्ष सहन केली. आपल्याला 7-8 दिवस सुद्धा भरपूर झाले. आपल्या मनानं तो देव होता. देवाच्या आधी आपली आपण बरोबरी करू शकत नाही आहे. त्यामुळं गेले 8 दिवस झालं बरोबर आपण घर सोडलेलं आहे. महाराज आपल्यापेक्षा इकडं थोडा निसर्ग बदल आहे, त्याच्यामध्ये बदल आहे, उष्णता भरपूर आहे आणि आपल्याला याची सवय नाही आहे. भले आपण शेतकरी माणसं आहात, खेड्यापाड्यात राहणारी आपण सर्व शेतमजूर आहात, तरी पण आपल्याला एवढ्या उष्णतेची बाबा सवय नाही आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांना या ठिकाणी याचा त्रास होतोय. तरी पण कुणी काही बोललं नाही आहे. महाराज आम्हाला त्रास होतो, ज्याची त्यांनी ज्याच्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली आपली व्यवस्था केली, सहन केलं. पण महत्त्वाचा प्रश्न जो होता, मी खोटं बोलत नाही, आज सकाळी मला आमच्या बापूंना विचारा, कुठं गेले ना बापू? हा इकडे आहे. आपल्या गावातील एक गाडी काल इथून गेलेली आहे, म्हणजे ते सेपरेट गाडी करून इथं आलेले होते. 2 दिवस आपल्यासोबत राहिले आणि काल ते आपल्यातून इथून सेवा करून परत जात असताना आज सकाळी त्यांचा मला फोन आला होता. म्हटले महाराज आम्हाला सुद्धा डिझेल मिळत नाही, तुम्ही सुद्धा विचार करा आणि नियोजन बदला आणि लवकर, जेवढ्या लवकर आपल्याला तिथून निघून येता येईल याचा विचार करावा. म्हणून आपल्या सर्वांची गैरसोय होऊ नये. मला सुद्धा खूप वाईट वाटलं. मी महाराजांना मगाशी विचारा, आमच्या अण्णा होते कदम अण्णा इकडे आहेत. हां महाराज खूप वाईट वाटलं, कारण गेली 6 महिने झाली आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा याच्यासाठी भरपूर त्या ठिकाणी अभ्यास केला, पण काही कारणास्तव आपल्याला 1 दिवस अगोदर थांबावं लागते. त्यामुळं सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. असो, आपल्या हातामध्ये वेळ थोडं काय, थोड्या वेळामध्ये आपल्याला देवाची सेवा चिंतन करायचं आहे आणि आपल्याला थांबायचं आहे. आज काल्याचा प्रसंग आहे आणि काला म्हटलं की आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपल्या परंपरेने त्या ठिकाणी आपल्याला नेम घालून दिला. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. महाराज काला म्हटलं की भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं, त्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये असावा असा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. महाराज भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरले यावे तशी ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आता मी लांबवणार नाही, आपल्याला चरित्राकडे जायचं. 5-10 मिनिटांमध्ये थांबूया. चरित्र किती विस्तारानं सांगावं असा काही नियम नाही. आबा चरित्राचा उच्चार असावा असा दंडक आहे, पण किती विस्तारानं सांगावं असा काही दंडक नाहीये. महाराज सांगतात, येत असे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखत आहे. म्हणजे देवाने रांगत असताना आणि गोधने म्हणजे गायी राखत असताना जे चरित्र केलं, त्या चरित्राचा प्रामुख्याने उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये असावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरले यावे ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. महाराज काम, क्रोध, लोभ इत्यादी विकाराचं साम्राज्य माजलं. सज्जनाला त्रास होऊ लागला, दुर्जन उन्मत्त झाले आणि मग महाराज ही पृथ्वी माता देवाकडे गेली आणि देवाची विनंती करू लागली. देवा, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना
आनंद गणा अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळु केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशिजाय नेत्री बाह्य तोय संगतसे बुडविला धर्म अधर्म झाला फार सुसविना भार मजाता. महाराज ही पृथ्वी माता भगवान परमात्म्याकडे जाते आणि देवाची विनंती करते, देवा बस म्हणे आता, देवा बस झालं, आतापर्यंत भरपूर सहन केलं पण आता मात्र हे पापाचं ओझं आम्हाला सहन होत नाहीये. आणि मग भगवान परमात्म्याची विनंती, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विनंती करावी लागते, देवाची प्रार्थना करावी लागते. काय बघा, आपण सर्वांनी ऐकलेलं चिंतन आहे महाराज. जीवाला यावंच लागतं, संत स्वतःहून येतात आणि देवाला आणावं लागतं. सर्वांना माहिती आहे, तुम्हा मला यावंच लागतं. अगा कर्मी जे उरावे सुख दुःखा पळावे तयाते भोगावया यावे देहा एक. महाराज सांगतात कशा करता आपल्याला यावं लागतं, तर आपण केलेलं कर्म आणि त्या कर्माचा उपभोग भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं. संतांना संत महात्मे स्वतःहून येतात, आपल्याला यावं लागतं, संत स्वतः येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना उद्धराया जना जड जीवा अवतार तुम्हा घ्यावया किंवा धराया कारण. मला सांगता तुम्हा मला यावं लागतं, संत स्वतःहून येतात पण देवाला आणावं लागतं. महाराज आणि याला रूपा बळे करुणी खरा हरिदासी करुणी खरा हरिदासी करुणी खरा हरिदासी करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदासी. आणि याला रूपावळे करुणी खळे हरिदासी. महाराज आपल्या हरिदासा करता, आपल्या दासा करता, आपल्या भक्ता करता भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतो, त्याला आणावं लागतं. आणि मग त्या नयानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, प्रगट झाले. नामयाचा स्वामी प्रगटला, भगवान परमात्म्याचा अवतार. आणि मग अवताराला आल्याबरोबर देवाने आपल्या वडिलांना त्या ठिकाणी आज्ञा दिली. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला घराला मजनी गोकुळाला गोकुळाला मजनी गोकुळाला गोकुळाला नंदाच्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. भगवान परमात्मा अवताराला आल्याबरोबर महाराज हे देवाचं लिहिलंय बरं, हे देवाचं चरित्र आहे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये आपल्या वडिलांची आज्ञा पाळली. बघा आपण कथेमध्ये आपण ऐकलेलं आहे, प्रत्येक प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये आपण देवाचं चरित्र ज्यांच्या दरबारामध्ये राहतो त्यांचं श्रवण, त्यांच्या चरित्राचं चिंतन केलेलं आहे. महाराज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र उद्या राजगादीवरती बसायचं आहे, राज्याभिषेक आहे, पण वडिलांची आज्ञा आहे 14 वर्षाचा वनवास. महाराज कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या वडिलांची आज्ञा त्या ठिकाणी मान्य केली आणि भगवान परमात्मा वनवासाला निघाले. पण ऐका, प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने वडिलांची आज्ञा पाळली, पण इथं मात्र अवताराला आल्याबरोबर वडिलांनाच आज्ञा केली. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला. आणि मग महाराज वसुदेवांना भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याला वसुदेवांनी उचललेला कमळापती. सर्वांना माहिती आहे देवाचा अवतार, देवाचा त्या बंदीखान्यामध्ये, कंसाच्या बंदीखान्यामध्ये झाला. आपल्याला सर्वांना माहिती आहे का झाला, कशासाठी झाला, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. कृष्णचरित्र असे महाराज कोणाला माहीत नाही असं नाही आहे, सर्वांना ते पाठ झालेलं आहे, पाठ झालेलं आहे. पण जरी पाठ असलं, जरी सर्वांनी ऐकलेलं असलं तरी सुद्धा ऐकावंच, बरोबर आहे की नाही? आबा
देवाचं चरित्र कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावंसच वाटतं. विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस महाराज सांगतात. पुढता पुढते आस सेवा मी हे परत परत ऐकावंसं वाटतं. हे देवाचं चरित्र आहे महाराज. खादलेची खावे वाट वा खावे वाटे खादलेची खावे वाटे खावे वाटे खादलेची खावे वाटे वाटे खादलेची खावे वाटे भेटे भेटे आवडे भेटेल भेटे आवडे भेटेल भेटे आवडे खादलेची खावे वाटे खावे वाटे खावे वाटे वा खादले शिखावे वाटे हे देवाचं चरित्र आहे. परत परत ऐकावंसं वाटतं. परत परत ऐकावंसं वाटतं महाराज. हे देवाचं चरित्र आहे. भगवान परमात्म्याला उचललं. भगवान परमात्म्याला उचलून वसुदेव त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले. सर्वांना माहिती आहे. देवाला तिथं ठेवलं. तिथली माया उचलली. परत गेले आणि मग ती माया आरडाओरडा करायला लागली. कंस पळत आला. सांगितलं तुझं लागे वदे उपजला मजा दे. आणि मग इकडं कंसाला चिंता पण इकडं मात्र गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. बालकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. महाराज भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये अवताराला आल्यानंतर तिथल्या गोकुळवासियांना सुख झालं. सुख झालं. त्या सुखाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात अंतपार नाही लेका म्हणजे कधीही न अंत पावणार अंत न पावणार सुख. कळलं का पहा. सुखाचे दोन प्रकार आहेत. एक अंत पावणार आणि दुसरं न कधीही अंत न पावणार. महाराज क्षणिक सुख पण त्या गोकुळवासियांना जे सुख झालं ते महाराज सांगतात कधीही न संपणार सुख झालं. आणि मग गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद. त्या गवळणी एकमेकीला सांगू लागले. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. की पुढे काठी वाटी सुटावं की पुढे काठी वाटी सुटावं. पुत्र झाला यशोदेला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. वा एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. किती वय आहे बघा बरं महाराज. आपल्यालाही मुलं आहेत बरोबर बसलेले. आपल्यालाही मुलं आहेत. पण यांच्यात आणि आपल्यात किती फरक आहे लक्षात ठेव महाराज. अगदी सुंदर. करावं तेवढं कौतुक थोडं आहे बरं. आणि ही सगळी प्रेमातली मंडळी आहेत महाराज. यांचं गायन यांचं वादन ऐकल्यानंतर असं वाटतं इथंच राहावं. लाने महाराज जायचं पण आता नाव इलाज आहे महाराज. समय अशी असं चला. ही सगळी प्रेमाची मंडळी आहेत महाराज. इथं उभा राहिलेल्यापैकी सगळे माझ्यापेक्षा जाणकार अनुभवी आणि ज्ञानी आहेत सगळे. जरी दिसायला लहान असतील वयानं लहान असतील तरी पण यांचं महाराज या क्षेत्रामधला अधिकार फार मोठा आहे. आणि आपलं भाग्य आहे की ही सगळी मंडळी केवळ आपल्या शब्दासाठी येतात. आभार. तर यावर्षी थोडं लांब आहे म्हणून थोडी कमी आहे. पण तुम्ही बाकीच्या 2-4 वर्षामध्ये जर पाहिलं असेल तर महाराज उभा राहायला जागा पुरत नाही. आपल्याला टाळ कमी पडतात. टाळ माऊली एवढे टाळकरी आमच्या सोबत असायचे. थोडा लांबचा प्रवास आहे त्यामुळं आपण सगळ्यांचा विचार करून तरी येत असताना काही अजून 2-4 जे महत्त्वाचे होते ते घरीच राहिले का नाही. असं हे सगळे अनुभवी ज्ञानी मंडळी आहेत जाणकार मंडळी आहेत. फक्त आपल्या प्रेमासाठी महाराज. काही नाही आपण त्यांना काही देत नाही ते काय आपल्याला देत नाही. फक्त महाराजांचं प्रमाण आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही. प्रेम प्रीतीचे बादले
तुटे काही केले त्याने तुटे काही केले हे प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम सुटे काही केले, प्रेम तुटे प्रेम प्रीतीचे बांधले. बस महाराज, हे त्याच प्रेमापोटी ही सगळी मंडळी आहेत. यांना देण्याकरता माझ्याकडे काही नाही आहे. फक्त एकच म्हणेल, काय द्यावे त्याशी भावी उत्तराई, ठेवितो हा बाई जीव थोडा. महाराज, एवढा व्याप आहे यांच्या पाठीमागं. आदरणीय आमचे लहाने महाराज. महाराज महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत. पण ऐका, गेली 5 वर्ष झाली मी मगाशी सांगितलं, केवळ आपल्या शब्दासाठी, आपल्या प्रेमासाठी महाराज कसलाही विचार न करता. भूषण महाराज गेल्या 2 वर्षापासून आपल्या सोबत आहे. जयराम महाराज, आता त्यांच्याबद्दल तर महाराज काय बोलावं. इतका व्याप त्या माणसाच्या मग आमच्या भूषण महाराजाला विचारा. खूप व्याप. पण महाराज सगळ्याचा त्याग करून यावर्षी तर ते म्हटले, महाराज विठाल विठाला 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 विठाला. महाराजांनी शब्द दिला, म्हणजे महाराज तुमच्यासोबत नाही ना कोणी, काळजी करू नका, मी येतो. महाराज आदल्या दिवशी 2 दिवस गाडीत सामान टाकण्यापासून सगळी जबाबदारी आमच्या महाराजांनी घेतली. सगळी जबाबदारी म्हणजे एवढी व्यापी मंडळी फक्त आपल्या प्रेमासाठी येतात. महाराज आपलं भाग्य आहे. चला, सर्वांच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. गोकुळवाशांना आनंद झाला. त्या गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, पुत्र झाला यशोदेला. महाराज सगळीकडे आनंद आहे. कंसाला मात्र चिंता निर्माण झाली. अनेक संकट त्या ठिकाणी देवाला मारण्याकरता, देवाला संपवण्याकरता महाराज अनेक प्रयत्न केले. पण महाराज कोणाचंही काही विलाज झाले ना. शेवटी देव पाळण्यामधून खाली उतरले. आता वेळ झाला म्हणून बरं उतरून देव रांगायला लागले. तळवे तळहात टेकेत, डाव्या गुडघ्याने रंगत रंगनी रंगनाथ, तोब्या देखिला सजनी. महाराज पाळण्यातून देव खाली उतरले, रांगायला लागले. आता रांगत असताना देवाचं चरित्र भरपूर आहे माऊली. रंगत रंगनी देव रांगत असताना अनेक लीला भगवान परमात्म्याने केल्या. बघा, आपल्या घरामध्ये जो लहान बाळ असतात, छोटी छोटी मुलं असतात, ते जर असे एक रांगायला लागले ना, जोपर्यंत एका जागेला असतात तोपर्यंत शांत असतात. सौदागर महाराज एका जागेला तोपर्यंत शांत असतात. पण ती एकदा रांगायला लागली का नाही, तेच अजिबात बघा एका ठिकाणी थांबत नाही, अजिबात थांबत नाही. तसं भगवान परमात्मा रांगायला लागले. काही काम करू देण्यात आईसाहेबांनी ठरवलं, आता बांधू म्हणे एका ठिकाणी देवाला बांधण्यासाठी. आता मला सांगा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा अनुभवी आहात, महिला मंडळ. एक 6, 7, 8 महिन्याच्या मुलाला बांधायला किती लांब दोरी लागेल, किती लांब दावा लागेल? फार फार तर वावभर, बस नाही, भरपूर झालं. एक वावभर दोरी घेतली आईसाहेबांनी आणि देवाला बांधायला निघाल्या. महाराज ते उकळ होतं, उकळाला बांधलं आणि दुसरी बाजू देवाला बांधत असताना महाराज एक 4 बोट दोरी कमी पडली. ना 4च बोट. आईसाहेबांनी दुसरं काहीतरी घ्यावं, त्याला जोडावं, परत बांधायला जावं, परत 4 बोट दोरी कमीच पडायची. परत काहीतरी आणावं, परत काहीतरी जोडावं, परत महाराज तेच व्हायचं. जवळजवळ घरातलं सगळं काही संपलं. देवाने विचार केला, आईची परीक्षा घेणं बरोबर नाही आहे. केवळ आईच्या प्रेमासाठी महाराज देव सहजासहजी बांधता येत नाही, बरं लक्षात ठेवा. तो अधिकार असावा लागतो, तरच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपलंसं करता येतं, भगवान परमात्म्याला बांधता येतं.
महाराज आईच्या प्रेमासाठी भगवान परमात्म्याने बांधून घेतलं आणि मग आई साहेबांनी देवाला उकळाला बांधलं. आपण गवळण म्हणतो, बांधा उकळाला याला, बांधा बुकळाला नंदाच पोर याला, बांधा उकळाला. हो. देवाला बांधलं आणि आई साहेब काहीतरी कामामध्ये गुंतले. महाराज देव आहे तो. उकळ ओढीत देवानं भगवान परमात्मा राजवाड्याच्या बाहेर आले आणि बाहेर 2 वृक्ष होते. त्या दोन्ही वृक्षाच्या मधून पलीकडे गेले. आता देव पलीकडे गेले, उकळ राहिलं माग. दोन्ही असे 2 वृक्ष होते. त्या दोन्हीच्या बुडाच्या मधून पलीकडल्या बाजूला गेले. उकळ माग राहिलं, देव पुढे गेले. महाराज देवाने थोडी ताकद लावली, जास्त नाही. महाराज थोडी ताकद लावल्याबरोबर ते दोन्हीही मोठेले वृक्ष काय झाले, कडकडा मोडून खाली पडले. आणि आवाज झाल्याबरोबर आईच्या यशोदा मातेच्या कानावरती तो आवाज गेला. पळत बाहेर आल्या, पाहिलं तर महाराज दोन्ही वृक्ष बोलून पडलेत. भगवान परमात्म्याला उचललं. महाराज तिथेही देवाचं चरित्र आहे. त्या दोन्ही वृक्षामधून भगवान परमात्म्याने विमल अर्जुनाचा उद्धार बरोबर आहे त्या ठिकाणी केला. असं देवाचं रांगत असतानाचं चरित्र. देव रांगता रांगता चालायला लागले. चालत असताना मग सगळे गोकुळामध्ये फिरायला लागले. याच्या घरी जावं, त्याच्या घरी जावं, मित्रमंडळीला गोळा करावं. आता भरपूर कृष्ण चरित्र महाराज इतकं सुंदर आहे, त्यात आमच्या महाराजांच्या मुखामधून ऐकावं. ज्या वेळेस आम्ही ऐकतो त्या त्यावेळेस काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. त्यांचा अभ्यास आहे, मोठी माणसं आहे. चला असो, भगवान परमात्मा चालायला लागले. सगळे सवंगडी देवाने एकत्र जमा केले आणि मग सगळ्यांना घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी एके दिवशी देवाने सर्वांना एकत्र बोलवलं आणि देवाने एक मीटिंग घेतली. का रे म्हणे, बाबा आपल्या गोकुळामध्ये सगळं काही भरपूर आहे, दही दूध तूप लोणी सगळं भरपूर आहे, तुम्ही असे वाळून का चालले? तुम्हाला काही जेवायला मिळत नाही का? तुम्हाला काही घरची देत नाहीत का? त्याने सांगितलं, देवा सगळं भरपूर आहे, पण इथं सगळं जातं मथुरीच्या बाजारात, सगळं मथुरीला जातं, मला काही नाही. देवाने सांगितलं मागून घ्यायचं. नाही मागून दिलं तर याल तरी यारे लागे, अबगे माझ्या मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. महाराज देवाने सांगितलं नाही मागून घेतलं तर माझ्यासोबत या. आणि जो देवाच्या सोबत जातो ना त्याला काहीच कमी पडत नाही महाराज, हे लक्षात ठेवा. फक्त आपण माग कोणाच्या जावं हे आपल्याला कळलं भूषण महाराज, हे की नाही. जो देवाच्या मागे जातो ना त्याला काही कमी पडत नाही महाराज. तुम्ही बघा आळंदीचा ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा सोहळा तुम्ही पहा, 20, 18, 25 लाख भाविक असतात. गेल्या वर्षी तर महाराज रेकॉर्ड ब्रेक झाला. एवढी लोक महाराज फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन करतात. महाराज तुम्ही एका बारख्याला विचारलं कधी, बाबा एवढ्या लांबून चालत आला, एवढे सगळे तुम्ही भाविक 10, 15, 20, 25 लाख, कधी तुम्ही उपाशी राहिला? नाही नाही नाही. बघा तुम्ही कोणालाही विचारा, नको म्हणावं असं वाटतं. एवढी परिस्थिती भयान आहे महाराज. म्हणजे देवाच्या मागे गेले की काहीच कमी नाही महाराज, सगळं काही भरपूर त्या ठिकाणी मिळतं. देवाने सांगितलं माझ्या नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले ते सुखाचे सोहळे, सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. सुखाचे सोहळे, सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज देवासोबत गेलं ना, जे कधीच आपण पाहिलं नाही ते मिळतं, जे आपल्याला कधीच मिळालं नाही ते मिळतं. महाराज सांगतात नाही देखील ते मिळे, म्हणून देवाच्या मागे जायचं. बरं देव म्हणतात याल तरी यारे लागे, चला माझ्या मागे. सगळे सवंगडी जोगळा केले
आणि मग देवाने चोऱ्या करायला सुरुवात केली, खोड्या करायला सुरुवात केली. महाराज तर अनेकांच्या खोड्या अनेकांच्या चोऱ्या देवाने केल्या. त्या गवळणी वैतागल्या. पहा ती गवळणी तव ते पाल ते दुधाने. महाराज घरी जावं, दही दूध तूप लोणी सगळं काही खावं, नुसतं खायचं नाही. जी दुधाने होती, जी गाडी होती ना, ती पालती घालावी, फोडून टाकावी, अशा अनेक लीला देवाने केल्या. गवळणी महाराज जोड्यात त्रास झाला. यशोदे कृष्ण सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. कृष्ण सांगावे यशोदे कृष्ण सगळ्या गवळणी मिळून त्या ठिकाणी यशोदेकडे आले. यशोदा मला म्हणतात, यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. आवरी आवरी आपुला कान्हा कान्हा नासिएल्या मुजा सुना, नासिएल्या मुजा सुना, नासिएल्या मुजा सुना, नासिएल्या मुजा सुना. वा, आता सगळे तुम्ही एका होणी बळी रे, आणि माझी पंचायत व्हायला लागली. बरं असं तुम्ही जर नाही आवर्ते घेतलं तर ये म्हणतील आवरी आवरी आपुला काना. महाराज त्या यशोदेत त्या गवळणी यशोदा मातेकडे गाराणे करू लागल्या. आता मला सांगा, तुम्ही बसलेले आपल्या मुलाविषयी जर कुणी काही तुम्हाला काही वेडवाकडं बोललं तर तुम्हाला ऐकावं असं वाटतं का? झोपले का? जागे आहेत ना? जायचंय, नाहीतर झोप चालीतच. हा, तुम्हाला सर्वांना व्यवस्थित झोप लागेल म्हणूनच हे केलेलं आहे, दुसरं काही नाही. बरं का बा? असं ज्याची त्याला कळालं पाहिजे. आपण आलोय कशासाठी, एवढ्या लांबून एवढ्या दुरून? मला खरं सांगा बरं, घरी आपण दिवसभर किती वेळा झोपतो? महिला मंडळ जास्त संख्येत त्यांचे, म्हणून त्यांच्याकडे बोलतो जरा. दिवसभरामध्ये आपण घरी किती वेळा झोपतो? किती वेळा? हा, आजीनं खरं सांगितलं. म्हटले महाराज झोपतच नाही आम्ही. मग मला सांगा, तिथं आपण दिवसभर काम करतो आबा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत काही ना काही प्रत्येकाला, ज्याची त्याच्या मानानं प्रत्येकाला काही ना काय काम आहे. तरी आपल्याला कंटाळा येत नाही, तरी आपल्याला झोप लागत नाही. मग इथं काही काम आहे मला सांगा? तुम्हाला झोप लागण्यासारखं इथं कामच काय? तुम्हाला फक्त एकच काम आहे, बरोबर आहे की नाही? सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, फक्त ज्याची त्याला कळायला पाहिजे. महाराज मला वाटलं म्हणून बोलतो, तुम्ही कोणी मनाला लावून घेऊ नका. आम्ही एडशीला शिकायला होतो, नाना विठ्ठल महाराजाला माहिती आहे. आणि एडशीला शिकायला होतो त्यावेळेस आम्ही माधवगिरी मागून आणायचो. तिथं काही स्वयंपाक नव्हता, तिथं आम्हाला कोण खाऊ घालत नव्हतं. आमचे जयराम महाराजाला विचार, आमचे पवन महाराज, आम्ही सगळे एका बॅचचे विद्यार्थी. साहेबराव कुठे गेले आहेत? हां, हे सगळे आम्ही एका बॅचचे विद्यार्थी. पवन महाराज, जयराम महाराज. आम्हाला माधवगिरी मागून त्या ठिकाणी आणावं लागायचं, मग खायला मिळायचं. ऐका बरं, पुढचं महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं.
जर आम्ही एखाद्या वेळेस भजनामध्ये पकवादाचा सराव करताना आबा जर चुकारपणा केला, नाही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, नाही भजन केलं, नाही हरिपाठाला आलं, नाही तासाला बसलं, ते आमचे गुरुजी म्हणायचे, आमचे बाप्पा म्हणायचं, भडव्यानो लोक तुम्ही भजन करतायत, तुम्ही इथं सेवा करताय म्हणून तुम्हाला माधवगिरी देतायत, लोक तुम्हाला खायला घालतायत, जर तुम्ही नाही प्रामाणिकपणे सेवा केली, नाही प्रामाणिकपणे भजन केलं तर तुम्हाला बैल होऊन फेडावं लागेल. आमचे गुरुजी म्हणायचे बरं, आमचे गुरुजी म्हणायचे नाही तुम्ही सेवा केली मनापासून तर तुम्हाला बैल होऊन फेडावा लागेल. म्हणून आज आपण आलोय कशासाठी हे सगळ्यात महत्वाचं. मला कोणालाही उद्देशून बोलायचं नाही, पण जो काही त्रास आम्हाला झालाय या 4-5-8-10 दिवसामध्ये, फक्त महाराज आपण आपल्या मनानं सर्वांनी जे काही व्यवस्थित जे काम आपल्याला करायचे ते केलं असतं तर कसलाच त्रास कोणाला होत नव्हता. तुम्हालाही नाही आणि आम्हालाही नाही. महाराज आपल्याला एकच काम आहे इथं, जेवायचं आणि देवाचं भजन करायचं. यावर्षी बरं आहे, पहिल्यांदा या वर्षी जे आले तर त्यांना माहीत नसेल, पण गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला ना तर महाराज तुम्ही बसलेच नसते इथं. काका बरोबर आहे की नाही? गेल्या वर्षी सकाळी पारायण आबा बरोबर 6ला पारायण चालू व्हायचं आमच्या भारत महाराज विचार, 6 ते 10 पारायण, 10 ते 12 लगेच पारायण संपत न तोपर्यंत सगळे आमच्या टाळकरी तयार, लगेच 10 ते 12 कीर्तन संपल्याबरोबर 12-12:15 कीर्तन संपायचं, लगेच पंक्तीला बसायचं. ना पंगत झाली 12 ते 1 पंगत असायची, 1-1:30 वाजेपर्यंत पंगत. 1:30 वाजता बरोबर लगेच कथेला सुरुवात व्हायची. 1:30, 2:30, 3:30 वाजेपर्यंत कथा, 3:30-4 वाजेपर्यंत कथा चाले. 4 वाजता बरोबर हरिपाठाला सुरुवात. हरिपाठ संपला की लगेच 2 प्रवचन होती. लक्षात घ्या बरं, ह्या वर्षी एकच प्रवचन आहे, गेल्या वर्षी 2 प्रवचन, 2 कीर्तन आणि कथा, परत पारायण, परत भजन, अशा सगळ्या व्यवस्था होत्या. हरिपाठ संपला की प्रवचन संपलं की लगेच संध्याकाळचं कीर्तन. महाराज लोक म्हणायचे, आता मला गमतीनं म्हणले बरं एक जण, महाराज रात्रभर त्या डासाचा त्रास आहे आणि दिवसभर तुमचा त्रास आहे. कारण तिथे एवढे मच्छर होते, आमच्या सगळ्यांना विचारा गेल्या वर्षीच्या रात्रभर मच्छर झोपू देत नाहीत आणि दिवसभर तुम्ही झोपू देत नाहीत, लोक सरळ म्हणायचे. पण आता त्याला नाव येईल, कारण माझी तळमळ काय असते, आपण आलोय कशासाठी हे महत्वाचं आहे. म्हणून चला असो, तिकडं मला जायचं नाहीये. भगवान परमात्मा त्या गवळणी देवाविषयी गाराणी सांगू लागल्या. यशोदाला त्या ऐकावंसं वाटे ना. यशोदा भांडायला उठली, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. यशोदा त्या गवळणीला भांडू लागली आणि मग त्या गवळणी म्हणल्या, अगं तुला असं नाही कळणार, पुराव्यानेशी नाही बांधून आणला तर मग बोल. आणि मग महाराज आता ते पुढचं फार चरित्र महत्वाचं आहे, देवाचं गमतीचं चरित्र आहे. असो, अशा अनेक खोड्या देवाने केल्या आणि मग यशोदा मातेच्या लक्षात आलं आणि मग यशोदेने सांगितलं, बस झालं आता देवा, कृष्णा बस झालं, आता उद्यापासून काय करायचं? उद्या जाई राना सभे घेऊन गोदाना, सभे घेऊन गोदाना, सभे घेऊन गोदाना, उद्या जाई राना सभे घेऊन गोदाना, सभे घेऊन गोदाना, सभे घेऊन गोदाना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. महाराज पहिली शाळा, बरं उद्यापासून शाळेला जायचं. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या सभागणांना सांगितलं, बस उद्या या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, सारे गोपाळ ताली वाजवा, ताली ताली. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या या.
सगळ्या सवंगड्याला गोपाळकृष्णाने सांगितलं उद्या चला आता आपण गाई घेऊन त्या ठिकाणी जायचं. आणि मग महाराज दुसरा दिवस उजाडला. आई साहेबांनी भगवान परमात्म्याला आंघोळ घातली, सुंदर अशी आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर देवाला नटवलं, कमरेला बासरे, डोक्यावरती मोहर पीस आहे, सेला आहे. आणि मग यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलं. बघा आईचं प्रेम वेगळं असतं महाराज, ते आपल्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आई आई असते. यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या गोपाळांना सांगू लागलं, यशोदा माता त्या सवंगड्याला म्हणते, ऐका जाऊ नका दूर तुम्ही, जवळची खेळा, संभाळा मुरारी प्राण माझा. यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आल्याने सांगू लागले, ऐका माझं बाळ आजपर्यंत मला कधी सोडून गेलं नाही, कधी लांब गेलं नाही, कधी बाहेर गेलं नाही, पहिल्यांदाच बाहेर निघालेलं आहे. एक काम करा म्हणे, त्याला सांभाळून आला. देवानं सांगितलं, आई अजिबात चिंता करू नको, कोण कोणाला सांभाळते त्यांना चांगलं माहिती आहे. बरोबर आहे की नाही? कोण कोणाला चांगलं सांभाळते त्यांना चांगलं माहिती आहे, तू अजिबात चिंता करू नका. आणि मग सगळे भगवान परमात्मा सगळे महाराज सवंगडी घेऊन त्या ठिकाणी गेले. तिथेही गेल्यानंतर महाराज काही कमी दिलं नाहीत. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, उमरी बाज हमामा, हमामा हुतुतू, चेंडू फळी, असे अनेक खेळ भगवान परमात्मा त्या ठिकाणी खेळत आहेत. आणि मग बराच वेळ झाला. ते सोबतचे गोपाळ होते, म्हटले महाराज बस करा आता, सकाळचा नाश्ता कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे की नाही? कोणाला शुगरचा त्रास आहे, कोणाला बीपीचा त्रास आहे, आम्हाला गोळ्या खाव्या लागतात, आणि तुम्ही तर आम्हाला न विचारता नाश्ता कॅन्सल केला. त्यामुळं आता बस करा की नाही, बस करा, भरपूर वेळ झाला. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तन ऐकायचे सुख. बरोबर आहे. ते गोपाळ म्हणू लागले, देवा बस बस झालं आता. बहु केली वनवन, पायी पिटे झाला शेण. तुकोबर आहे त्याचं वर्णन करतात. चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. ते गोपाळ देवाला म्हणू लागले, बस झाले देवा आता, चला सगळे गाई एकत्र करूया, आणि एकत्र करून आपण काय करू, बैसू जेवू एके ठाई. महाराज आता कोणत्या गायी नेमक्या तुकोबरांना अपेक्षित आहेत, त्याचा फार चिंतनीय विषय आहे, फार फार आध्यात्मिक विषय आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. सगळे गोपाळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एकत्र केले. खडकी सोडियल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्याने एकत्र केलं, सगळ्यांच्या शिधुरे एकत्र केल्या. आणि महाराज काला म्हणजे नुसतं दोन पदार्थांचं मिश्रण नाही आहे महाराज. काला म्हणजे जीव शिव ऐक्य नामे काला. महाराज तुका म्हणे काला कोठे आभेद देखील. तीन प्रकारचं काळा आहे. एक स्थूल देणं खायचं, सूक्ष्म देणं खायचं, आणि कारण देणं खायचं. दही भाताचा काला, हरिनामाचा काला, आणि तुका म्हणे काला कोठे आभेद. असे तीन प्रकारचे कालाचे प्रकार आहेत महाराज. भगवान परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद न राहणे, एकरूप होणे, हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधला काल आहे. आणि ती अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावी हीच प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणावरती करायची आहे. सगळ्यात समंगड्याला देवाने एकत्र केलं. देव मध्ये उभा राहिले, आणि मग आपल्या हातून आपल्या जो काल्याचा प्रसाद आहे, तो प्रसाद देवाने प्रत्येक गोपाळांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी घातला. आणि तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्रभू रामचंद्राच्या, ज्ञानोबा तुकोबा यांच्या महाराज प्रभू रामचंद्राच्या कृपा प्रसादाने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आपण सगळे भाग्यवान आहेत. बरं ऐका, मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. का धन्यवाद देतो महाराज? एवढ्या लांबून इथं येणं आणि इथं राहून 4 दिवस भगवान परमात्म्याची सेवा, भगवान परमात्म्याचं भजन,
भगवान परमात्म्याचं दर्शन कोणालाही होत नाही. हे लक्षात ठेवा. तुकोबारांचं प्रमाण आहे, तुका म्हणे होता ठेवा, ऐका, तो या भावा सापडला. हा, आपल्या बापदादाची काहीतरी पुण्य आहे, आपल्या वाड वडिलांची काहीतरी पुण्य आहे, म्हणून आपल्याला सगळ्याला, तुमच्यासह माझ्यासह तुम्हा सर्वांना महाराज हे या ठिकाणी देवाचं नामस्मरण सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून अशीच सेवा अखंडपणे आपल्या हातून घडावी. महाराज कितीही त्रास झाला तरी आपल्या हातून त्या ठिकाणी सेवा झाली पाहिजे, घडली पाहिजे. आणि खरी देव परीक्षा पाहत असतो पाटील, देव परीक्षा पाहतो. आमच्या लहाने महाराजांच्या मुखातले एक शब्द आहेत, वाक्य मी नेहमी आठवणीत ठेवतो, स्मरणात ठेवतो. महाराज ते असं म्हणतात, जर आपल्याला देवाच्या जवळ जावं असं वाटत असेल, ऐका थोडं बारीक ऐका, एवढंच वाक्य ऐका, आता असं थांबूया आपण. ना जर आपल्याला देवाच्या जवळ जायचं असेल, देव प्राप्त व्हावा असा वाटत असेल, तर महाराज जीवनामध्ये बरंच काही सहन करायला शिकलं पाहिजे. सहन केल्याशिवाय देव मिळत नाही, देव भेटत नाहीये. म्हणून गेले 8 दिवस झालं आपण बरंच काही, बरोबर आहे ना, बरंच काही सहन केलेलं आहे. आणि महाराज ते सहन केल्यामुळं, म्हणूनच आज काल्याचा प्रसाद आहे, कळालं का? ते सहन केल्यामुळंच आपल्याला हा काल्याचा प्रसाद या ठिकाणी मिळतोय. पण आपण सगळे भाग्यवान आहेत. या अधिक मासाच्या पर्व काळावरती महाराज एरवी सेवा करणं वेगळं आहे, पण या अधिक मासाच्या पर्व काळाच्या वरती सेवा करणं महाराज एक विशेष असं या महिन्याला, या अधिक मासाला महत्त्व आहे. म्हणून आपण जे काही करतो बरं, त्याचं अधिकचं पुण्य, पाटील सरपंच, त्याचं अधिकचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पदरात पडत असतं. म्हणून आपण सेवा केली. बऱ्याच लोकांनी अन्नदानासाठी सहकार्य केलं. गेल्या 5 वर्षापासून ऐका, आपल्याला या कार्यक्रमासाठी बरेच लोक अन्नदानाच्या स्वरूपामध्ये सहकार्य करतात, काही लोक देणगीच्या स्वरूपामध्ये सहकार्य करतात. ज्याला जसं जमेल तसं त्या पद्धतीने महाराज प्रत्येकजण या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम करतो. ज्यांनी सहकार्य केलं, महाराज सेवा केली, त्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आता कोणाचंही नाव घेत नाही आहे. आता नावं घ्यायची म्हटली तर तुम्ही सगळे माझ्या प्रेमातली आहात. आणि परत जर कोणाचं नाव चुकून राहिलं तर तुम्ही म्हणसाल महाराजांनी मुद्दाम घेतलं नाही. कारण थोडी चक्र आधीच फिरलेली आहेत महाराजांची, थोडी ग्रह दशा मागं लागलेली आहे. त्यामुळं परत अजून मागं काही लागायला नको ना बरं. त्यामुळं कोणाचंही नाव घेत नाही आहे. सर्वांनी सहकार्य केलं, सगळी प्रेमाची मंडळी. महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्या व्यासपीठ अधिपत्याखाली पत्रिका घ्यावं, जी आपण ही सेवा करतोय, भारत महाराज चव्हाण महाराज, मी मगाशी बोलू, इतकी सेवा त्यांची, इतकी सेवा, इतकं वय. तुम्ही पहा, सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत प्रत्येक कार्यक्रमासाठी महाराज उपस्थित असतात. पहाटो रोज उठून, मी तर इकडे येतच नाही, काकडा म्हणजे कधी होतो आणि कधी संपतो मला माहितीच नसतं. पण महाराज ती जबाबदारी सगळी पारायणाची आणि काकड्याची जबाबदारी, सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी आमच्या महाराजांनी पार पडली. एवढं वय, पण महाराजाला म्हटलं असं करावं लागतं, काय हरकत नाही. म्हणजे अशी सगळी सेवेधारी मंडळी आहेत. महाराजांच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. मी आदरणीय लहाने महाराजांना विनंती करतो की महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मग अशी राहून गेलं आहे आपल्याकडून. या पटकन या ज्ञानेश्वर महाराज, तिथला नारायण उपरण घ्या. चला, अगदी 1-2 मिनटं घेतो, आता लई वेळ नाही. चला, आदरणीय भारत महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. महाराज एका गावातून, परितेवाडी महाराजांचं गाव आहे आमच्या गावाशेजारी, एका गावातून 45 लोक आहेत महाराजांची. एक गाडी हा या, चला चला पटकन चला बरं. त्यानंतर म्हणजे सर्व संस्थेचे विद्यार्थी, महाराज यांच्याबद्दल बोलावं तर तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येक कार्यक्रमासाठी पुढे आहेत. तुम्ही वाढायला सांगा वाढतात, कुठलंही काम सांगा ते काम करतात. इथे या, हां या. त्यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांचे विद्यार्थ्यांचे गुरुजी ज्ञानेश्वर माऊली महाराज जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतो. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊलींना विनंती करतो. माऊलीने काढलाय, माऊलीने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं. या माऊली या. महाराज चला.
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई उभा राहा. कुमाई हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 अभंग म्हणा. हॅलो 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 अभंग म्हणा की. हा विनय करायला येऊ द्या ना जय विठ्ठल म्हणा ना जय विठ्ठल म्हणा अगोदर विनय करायला येऊ द्या चालू दे. एक गंजेवाडीकर राहिलेत, एक चाल होईल, एकच चाल. हा तोपर्यंत या तुम्ही महाराज पुढे या. तुका मान धावे तुका मान धावे तुका मान धावे तुका मान भावे तुका भान धावे तुका भान धावे तुका मान धावे तुका मान धावे मगावागे बारदा मगावगे बरवे बहु के निवान वाना बहु के निवान वाना झाला शिना बहु मनसा उभा राहा. हा एक पटकन मारायची. बहु केले बहु के वन बहु के वन बहु पाय पीठ धरवे पाय पीठी सारा सीना बहु के बहु के
श्री विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकामेका वैष्णवनिका उत्तम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो तुका मने हाती बळी विर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे वाहाती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे तुका मने हाती टोकाधिक उनी निधी का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे बोलिलेले करू वेडे वाकुडे